असताना कळवण एज्युकेशन सारख्या एका मोठ्या आणि दर्जादार संस्थेचं बिनविरोध निवडणूक होणं छोटी बाब नाही. हे सर्व काही विद्यमान संचालकांनी घडवून आणल्याबद्दल सर्वप्रथम डॉक्टर दौलतराव आर्य पतसंस्थेचे सर्व सभासद खातेदार या सर्वांच्या वतीने मनपूर्वक मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि यानंतर दुसऱ्या भागात आपले तरुण विद्यार्थी मुलं नशेच्या फार आधी चाललेले आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 35 ते 55 या वर्गातले गुटखा आणि नशा याच्या विरुद्ध फार आधी गेले आहे. हे आकडे मी नानकोळ ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटलसाठी सांगतो. आणि इतका आवाढव्य खर्च आहे की त्याला महात्मा फुले योजना, पंतप्रधान योजना सगळ्यातून जरी पैसा मिळाला तरी ते होत नाही. आणि इतकी महाग ट्रीटमेंट त्यांनी कशी सहन करावी हा प्रश्न आहे. तेव्हा आपण ते सगळे करून आहोत. आपण याला बंदी घालण्याकरता काही जागरूकता तयार करू शकू का, हा विचार आपण सगळ्यांनी कुठेतरी बैठक घेऊन याचा सगळीकडे फिरून खूप प्रयत्न करावा. आमच्या मते त्याला काय मुखारच आहे. जिथे जिथे बाबांना मी कधी नंतर अगदी बाबांचं मला थोडंसं समोर ठेवताही आले कार्यक्रमाचं असं त्याच्यामध्ये काही अनुभव आला. पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना काहीतरी मदत करायची तेव्हा आमचं गाव आणि आमचा परिसर सतत आहे माहिती आहे. दादा तुम्ही आमदार झाले आहात. बाबांनी एवढं प्रचंड मोठं काम नाशिक जिल्ह्यासाठी करून ठेवलेलं आहे. आरोग्य विद्यापीठ इथे आणलं, संदर्भ रुग्णालय इथे आणलं आणि नको त्या लोकांना इथे आणखी खूप लोकांना बाबांनी मदत केली, वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. बाबांचं काम प्रचंड डोंगरा एवढं काम आहे. ही जबाबदारी तुम्हाला घ्यायची. तुम्ही चांगलं काम करतात याबद्दल आम्ही निसंदेह आहोत. पण याच्या पुढे तुमच्यावर एवढा चांदवड तालुक्याबरोबर कळवण तालुक्याची सुद्धा जबाबदारी घ्यायला लागणार. बाबा ज्या वेळेला इमारतीचं बांधकाम सुरू करत आहोत 21 कोटीचा आमचा प्लॅन आहे. अद्यावत स्वरूपाची इमारत आम्हाला द्यायची आहे. आमच्याकडे आज पैसा नाही. शेसर फंडामधून मिळेल का, मदत मिळेल का, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. नवीन आलेलं संचालक मंडळ आमचं खूप चांगलं आहे. याच्यामध्ये डॉक्टर पगाराम सारखे आम्हाला मार्गदर्शक लाभलेले आहे आणि त्यांचाही आम्हाला ज्ञानाचा अनुभवाचा वाचनाचा 100% फायदा होऊ शकेल. दादा हा कळवण तालुक्यामध्ये जी शाळा असली तरी आपल्याकडनं सुद्धा खूप अपेक्षा आहे. आपल्याला जेव्हा जिथे जिथे काहीतरी आम्हाला मदत करून देण्याची संधी त्यावेळेला आम्हाला फक्त नंदूभाऊ वाटलं तरी फोन केला आम्ही त्यांना पण घेतो. नंदूभाऊचं सुद्धा दिल्लीपर्यंत आता सगळं शब्द मांडला जातो. नंदूभाऊ खासदार निधी असतील कुठले काही असेल ते जरूर दादा मदत करायला. मी त्या दिवशी नव्हतो. भाऊंना मी त्या दिवशी सांगितलं, नितीन भाऊंना नाही तो कार्यक्रम अत्यंत चांगला झाला. संस्थेच्या भविष्याबद्दल तुमच्या सर्वांच्या हाताने या संस्थेला अजून वैभव प्राप्त होईल अशाही मी शुभेच्छा देतो. खरं तर डॉक्टर संजय पाटलांचा आपण सत्कार केला. रवींद्र दरेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या सहकार संघामध्ये डॉक्टर साहेबांची निवड झाली आणि त्यांनी हे त्यांचे मोठेपण आहे की त्यांनी पदाधिकारी असतील. तर शिंदे साहेब मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की आपण ही निवडणूक ही बिनविरोध केली. तुमच्यासारखे ज्येष्ठ असतील, दादाभाऊ असतील, भूषणचं तुम्ही त्याच्यामध्ये महाराजांचं कायम त्याला सहकार्य आहे. पण आता भूषणकडे खजिना भरायची जबाबदारी तुम्ही भूषणकडे खजिनदार वेगळे केले पण खजिना भरायची जबाबदारी तर भूषणकडे देणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही आता आर्थिक याची काही कमी पडणार नाही. पण आपण ह्या संस्थेचे भविष्याच्या वाटचालीमध्ये मला शिंदेसाहेब तुम्हाला सांगायला आनंद होईल किंवा एक हक्काने कुठलीही जी गोष्ट तुम्हाला वाटेल, जिथं कुठं तुम्हाला वाटेल की मी याच्यामध्ये योगदान देऊ शकतो त्याच्यामध्ये आपण हक्काने आम्हाला सांगा. आमच्याकडनं कामं करून घ्या. CSR असेल, शासनाकडे असेल, केंद्र सरकारकडे असेल, जे काही आपल्याला वाटेल. पण एका गोष्टीचं आज आपण ही कळवण एज्युकेशन सोसायटी एक अत्यंत जुनी अशी आपली संस्था अनेक वेळा आपण या संस्थेच्या याच्यातनं समाजातले अनेक लोक आपण निर्माण झाले. या कळवण आणि या परिसरातले मोठे मोठे आपले जे काही आज तिथं उद्योजक असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, हे ह्या कळवण एज्युकेशन सोसायटी मधनं शिक्षण घेऊन गेले. मला वाटतं आता आपण परत काहीतरी ह्या आपल्या कळवण एज्युकेशनला देण्याचं पण काम आपल्याकडनं व्हायला पाहिजे. तुम्ही खरं तर
BMS कॉलेजचा जो मानस तुम्ही व्यक्त केला ही काही इथं सांगायसारखी किंवा जाहीर याच्यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, पण आपण एका घरगुती याच्यामध्ये बसलोय म्हणून मला सांगण्या वाचून पण राहणार नाही. कारण इथं आज पावसा आहेत, पावसांच्या मार्फत आम्ही नेमिनाथ मध्ये कायम माझं पावसांच्या मार्गदर्शन असेल, त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते मला बोलवत राहतात, त्याच्यामुळे मी तिथं काटेकोरपणे त्यांचा हा सर्व कारभार बघतो. पण आज त्यांच्या संस्थेचं तिथं BMS कॉलेज आज आपलं तिथं सुरू होतंय आणि त्यांनी मागे मला सांगितलं की मद्रास पासून तर सगळी उत्तरेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी समाजातनं पुढे येऊन त्यांना मदत केली. जवळजवळ करोडो रुपयांची मदत ही संस्थेला, आणि त्याच्यासाठी संचालक मंडळ पण त्यांचं तेवढं देशभर फिरत राहतं, पण सढळ हाताने लोक मदत करतात. मला वाटतं समाजाकडे आपणही मागायला पाहिजे. आपण मागितल्याशिवाय समाजही देणार नाही. आता भाऊसाहेब बसल्या बसल्या भाऊसाहेबांचा तोच विषय झाला की कारखान्यासाठी पण आपण म्हणे